अनाथ विद्यार्थिनी त्या ठिकाणी सवलतीमध्ये सीओईपी मध्ये शिक्षण घेत असताना तिच्यावरती काही काँग्रेस आणि एनएसयूआयच्या गुंडांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। आणि जेव्हा त्या विद्यार्थिनींनी त्या कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली, तिचा स्वतःचा व्हिडिओ तयार करून सर्वत्र व्हायरल केला। हे जेव्हा तिने व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येऊन सांगितलं आणि एका अर्थानं काँग्रेसच्या या कार्यक्रमाला, त्यांच्या कार्यपद्धतीला एक्सपोज करण्याचं काम एका सर्वसाधारण विद्यार्थिनीने केलं। आणि त्यानंतर त्यांना काँग्रेस आणि एनएसयूआयच्या लोकांना हे सहन न झाल्यामुळं ते मोठ्या संख्येने काल तिथं सीओईपी मध्ये घुसले। वडेट्टीवारांपासून, बंटी पाटलांपासून, विश्वजित कदमांपासून सगळे जे महाराष्ट्र काँग्रेसमधले मोठे नेते मानले जातात, हे सर्व नेते एका सर्वसाधारण महाविद्यालयामध्ये घुसले। तिथं त्या ठिकाणी गुंडांच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनीला शोधून त्या ठिकाणी तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। आणि हा हल्ला जेव्हा काही तिथले विद्यार्थी थांबवण्याचा प्रयत्न करत होते, प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तिथं त्यांना अमानुष मारहाण केली। एबीव्हीपीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी हात लावला नाही, उलट त्या सगळ्या लोकांनी सामान्य विद्यार्थ्यांवरती आणि जे मदतीला धावून गेले अशा सर्वांवरती हात उचललेला आहे। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। काँग्रेसचे राहुल गांधी जे आहेत त्यांचा पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच राज्यातली राजकीय सूत्र जी आहेत ते हलताना दिसत आहेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात आलेले आहेत। विद्यार्थी आंदोलनानंतर, विशेष करून दिल्लीतलं जे विद्यार्थी आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर देशाच्या, राज्याच्या राजकारणामध्ये जनजी जो आहे तो केंद्रस्थानी आलेला आहे आणि त्याला आपल्या सोबत घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसतोय। राहुल गांधींचे वेगवेगळे कार्यक्रम देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेले आहेत। छात्रों की गूंज नावाचा त्यांनी ते कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अंतर्गतच पुण्यामध्ये आज हा कार्यक्रम होत आहे। परंतु या कार्यक्रमाला घेऊन काही वाद निर्माण झालेला आहे। एबीव्हीपी जो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जो आहे त्यांनी ह्या कार्यक्रमावरती काय आक्षेप घेतलेले आहेत, त्याच्यावरून काल पुण्यामध्ये एनएसयूआय आणि एबीव्हीपी या दोन गटांमध्ये, या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काही बाचाबाच झाली, काही राडा झाल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये येत आहेत। त्यासोबतच एबीव्हीपी आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या दोन संघटनांमध्ये देखील डोंबिवलीच्या साठे कॉलेजमध्ये काही बाचाबाच असेच राडा झाल्याच्या बातम्या 2-3 दिवसांपासून आपण पाहिलेले असतील। एबीव्हीपी हे अचानकपणे एवढ्या आक्रमकपणे का समोर येत आहे आणि काल पुण्यात नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी आपल्या सोबत अथर्व कुलकर्णी आहेत, जे प्रदेश मंत्री आहेत एबीव्हीपीचे पश्चिम महाराष्ट्राचे। ते आपल्यासोबत सोलापूरवरून जोडले गेलेले आहेत। मुंबई आउटलुक मध्ये अथर्व, तुमचं स्वागत आणि वेळ दिलात त्याबद्दल आभार। पुण्यामध्ये काय झालंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। नेमकं एबीव्हीपीची बाजू काय आहे, काय आरोप आहेत तुमचे त्या संदर्भामध्ये? सर्वप्रथम नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मला आपल्या या प्लॅटफॉर्मवरती बोलवून आपण बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल। माझा आवाज नीट पोहोचतोय? येतोय तुमचा आवाज, बोला। काल त्या ठिकाणी सीओईपी कॉलेजमध्ये एक तिथली जी अनाथ विद्यार्थिनी आहे, ती अनाथ विद्यार्थिनी त्या ठिकाणी सवलतीमध्ये सीओईपी मध्ये शिक्षण घेत असताना तिच्यावरती काही काँग्रेस आणि एनएसयूआयच्या गुंडांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। ती अनाथ आहे आणि ती सवलतीच्या दरात सीओईपी मध्ये शिक्षण घेत आहे, या गोष्टीचं भांडवल करण्याचा प्रयत्न एनएसयूआयच्या माध्यमातून करण्यात आला। एका चॅनलला तिथं बोलवून राहुल गांधींच्या समर्थनात जबरदस्ती बाईट तिच्याकडून घेण्यात आला। आणि जेव्हा त्या विद्यार्थिनींनी त्या कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली, तिचा स्वतःचा व्हिडिओ तयार करून सर्वत्र व्हायरल केला की कशा पद्धतीने काँग्रेस आणि एनएसयूआयच्या माध्यमातून छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकण्यात येतोय। हे जेव्हा तिने व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येऊन सांगितलं आणि एका अर्थानं काँग्रेसच्या या कार्यक्रमाला, त्यांच्या कार्यपद्धतीला एक्सपोज करण्याचं काम एका सर्वसाधारण विद्यार्थिनीने केलं आणि त्यानंतर त्यांना काँग्रेस आणि एनएसयूआयच्या लोकांना हे सहन न झाल्यामुळं ते मोठ्या संख्येने काल तिथं सीओईपी मध्ये घुसले।
वडेट्टीवारांपासून, बंटी पाटलांपासून, विश्वजित कदमांपासून सगळे जे महाराष्ट्र काँग्रेसमधले मोठे नेते मानले जातात, हे सर्व नेते एका सर्वसाधारण महाविद्यालयामध्ये घुसले. तिथं त्या ठिकाणी गुंडांच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनीला शोधून त्या ठिकाणी तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि हा हल्ला जेव्हा काही तिथले विद्यार्थी थांबवण्याचा प्रयत्न करत होते, प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तिथं त्यांना अमानुष मारहाण केली. आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणू शकतो की चोरांच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीने मीडिया समोर आले, ड्रामेबाजी केली आणि आमच्याच कार्यकर्त्यांना एबीव्हीपीने मारलंय अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा मीडिया आणि सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. मी आपल्याला सांगतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकाही कार्यकर्त्यांनी NSUIच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, काँग्रेसच्या कुठल्याही गुंडाला त्या ठिकाणी हात सुद्धा लावलेला नाहीये. त्यामुळं आम्ही वैचारिक लढाई लढणारे लोक आहोत. हिंसेचा मार्ग आम्ही कधीही वापरणार नाही. परंतु आज एका 16-17 वर्षाच्या मुलीनं, त्या ठिकाणी सावित्रीमाईच्या लेकीनं, आमच्या बहिणीनं काँग्रेस आणि पूर्ण सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना त्या ठिकाणी कॅम्पसमध्ये यायला भाग पाडलं, त्यांना एक्सपोज केलं. मला असं वाटतं की कुठंतरी अशा पद्धतीची ही जी काँग्रेसची कार्यपद्धती आहे पुन्हा एकदा उघड झाली आहे. आज महाराष्ट्रभरातून सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यामधून ते विद्यार्थिनींना तिथे नेत आहेत. म्हणजे राहुल गांधींच्या या कॅम्पेनला त्या ठिकाणी ऑर्गॅनिक रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि म्हणून असे प्रयत्न करावे लागतात आणि त्यातून असे प्रकार हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थिनींवरती दबाव टाकून तिथे कुठेतरी संख्या आणण्याचा प्रयत्न NSUI आणि काँग्रेसचे गुंड करतात. आम्ही या मानसिकतेचा, या प्रवृत्तीचा निषेध त्या ठिकाणी करतो. नाही नेमकं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की विद्यार्थिनीवरती जबरदस्ती केली, तिचे व्हिडिओ व्हायरल झाला की तिने स्पष्टपणे सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी जबरदस्ती होत आहेत. एक कायदेशीर मार्ग आहे ना, म्हणजे सरकार भाजपचा आहे, तो कायदेशीर मार्ग न अवलंबता अशा पद्धतीने तिथे जाऊन तुमचेही कार्यकर्ते तिथे गेले आणि मग ही जे काय हाणामारी किंवा जे काय घडलंय ते त्यामुळे झालंय. तुम्ही त्या ठिकाणी न जाता तुम्ही जर कायदेशीर मार्ग अवलंबला असता तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी थांबवता आल्या नसत्या का? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, COEP विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या सगळ्या काँग्रेसच्या गुंडांवरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केलाय आणि तो गुन्हा दाखल सुद्धा झालाय. त्यामुळे घुसखोरी जी आहे ही काँग्रेस आणि NSUIच्या लोकांनी केलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला गेलेलो नव्हतो, परंतु जसं आम्हाला कळलं की तिथे त्या विद्यार्थिनीवरती हात टाकण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मारहाण करतायत, तेव्हा त्यांचं संरक्षण करणं हे आम्ही दायित्व समजतो, आमचा धर्म समजतो. त्यामुळे आम्ही त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. परंतु काँग्रेसच्या, NSUIच्या एकाही कार्यकर्त्याला, ABVPच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी हात लावला नाही. उलट त्याच सगळ्या लोकांनी सामान्य विद्यार्थ्यांवरती आणि जे मदतीला धावून गेले अशा सर्वांवरती हात उचललेला आहे आणि एक गंभीर दुखापत त्यांना त्याच्यामध्ये झाली आहे. नाहीतर मला एक गोष्ट सांगा, काँग्रेसच्या जर कार्यकर्त्यांवरती ABVPने हात उचलला असता तर 10 ते 15 मिनिटांमध्ये रुग्णालयातून ते डिस्चार्ज कसे काय झाले? ते त्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये का बरं भरती झाले नाही? त्यांची मेडिकल टेस्ट त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला का त्या ठिकाणी झाली नाही? प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन आपल्याला पाहिजे तसे मेडिकल रिपोर्ट्स तयार करून घेऊन त्यांनी आमच्यावरच त्या ठिकाणी एक नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला आणि व्हिक्टिम कार्ड खेळून कुठंतरी आम्हालाच कशा पद्धतीने मारहाण झाली आहे हे लोकांसमोर दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केलाय. पण त्या मुलीच्या व्हिडिओतनं सगळं काही स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीच्या व्हिडिओनी कामाला लावलंय. नाही, ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही एका विद्यार्थिनीच्या समर्थनामध्ये तिच्यावर काय अत्याचार झाला, अन्याय झाला म्हणून तुम्ही तिथे धावून गेलात. परंतु एक कायदेशीर मार्ग आहे ना. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये का नाही गेलात? पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी का नाही सांगितलं? तुम्ही तिथे गेलात आणि नंतर मग तो सगळा राडा झालेला. यामध्ये म्हणजे कदाचित तुम्ही तिथे गेला नसता, म्हणजे तुम्ही तिथे स्वतःहून गेला नसता, तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून ही सगळी जर गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न केला असता तर काँग्रेस, तुम्ही जसं म्हणताय की काँग्रेस एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते, एक विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करते, तर ते त्यांना जमलंच नसतं, झालंच नसतं. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ते ज्या विद्यार्थिनींनी नंतर व्हिडिओ टाकला आणि काँग्रेसला एक्सपोज केलं, त्या विद्यार्थिनीला मारहाण करण्यासाठी तिथे आले होते. त्या विद्यार्थिनी सोबत जे जे विद्यार्थी होते
त्या सगळ्यांना शोधून शोधून त्यांची नावं काढून त्यांना मारहाण करण्यासाठी ते तिथे आले होते. आम्ही त्यांनी गेटच्या आतमध्ये एंट्री करताना आम्हाला जसं कळलं, लगेच आम्ही त्वरित त्या ठिकाणी डीसीपी असतील, तिथले पोलीस अधिकारी असतील, सगळे यांना मी संपर्क केला, त्यांना कॅम्पसमध्ये बोलवलं. परंतु पोलिसांसमोर सुद्धा काँग्रेसचे हे जे गुंड आहेत हे विद्यार्थ्यांवरती बेछूट त्या ठिकाणी मारहाण करत होते. आणि पोलीस त्या ठिकाणी ही जी सिच्युएशन आहे ही नियंत्रणात आणेपर्यंत त्यांनी जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केलेली होती. नाही, मग तुम्ही पोलिसांवरती म्हणजे त्यामुळे पोलीस विभाग जे देवेंद्र फडणवीस यांच्या अंडर येत आहे त्यांच्यावरच तुम्ही गंभीर आरोप करत आहात की पोलिसांसमोर ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्या, म्हणजे पोलीस तिथे बघ्याची भूमिका घेत होते, काँग्रेसचं समर्थन होतं असाचा आरोप आहे तुमचा. म्हणजे पोलीस विभाग जे आहे ते काही कामाचं नाहीये देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सरळ तुमचा आरोप आहे. यामध्ये मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की 150-200 लोक त्या ठिकाणी आले होते आणि पोलिसांनी ही स्थिती नियंत्रणात आणली नंतर, परंतु तोपर्यंत मारहाण झालेली होती. आणि आम्हीच सर्वप्रथम पोलिसांना कळवलं की या ठिकाणी सीओईपी मध्ये अशा पद्धतीने इलिगली हे लोक घुसले. आज कॅम्पसमध्ये घुसण्याचं काय कारण आहे मला सांगा? त्यांचा जर कार्यक्रम शिवाजीनगरच्या त्या AISSMSच्या ग्राउंडवरती होणार आहे, मग ते सीओईपीच्या त्या वसतिगृहामध्ये एका छोट्याशा विद्यार्थिनीच्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओवरून तिथे ते घुसतायत. काय कारण आहे मला सांगा? कुठंतरी यांच्या बुडाला आग लागलेली आहे. त्यांना ज्या विद्यार्थिनींनी एक्सपोज केलं कदाचित तिचा जीव काय धोक्यात आला असता. त्यामुळे कुठंतरी आम्हाला तिच्या बाजूने उभं राहणं हे गरजेचं होतं आणि आम्ही ते केलं. त्यामुळे पोलिसांकडे पण आम्ही जाऊन तक्रारी केलेल्या आहेत. त्या विषयामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जबाब दिले आहेत आणि आता काँग्रेसच्या त्या गुंडांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं याच्या मागची क्रोनॉलॉजी जी आहे ती आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. मग आता पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुमची, म्हणजे काय तुम्ही हे केलेलं आहे की काय कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती? आम्हाला अजूनही असं वाटतं की काँग्रेसच्या या गुंडांपासून ती जी अनाथ विद्यार्थिनी आहे तिच्या जीवाला त्या ठिकाणी धोका आहे. तिने व्हिडिओ तयार करून कसा तिच्यावरती दबाव आणण्यात आला हे जे स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळं तिला अजूनही धोका पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी तिला संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे. एबीव्हीपी पण तिला संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे जे सगळे गुंड त्या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने घुसखोरी करून त्या ठिकाणी घुसले, मला सांगा विजय वडेट्टीवार हे त्या ठिकाणी राज्यामध्ये राज्य पातळीवर काम करणारे नेते आहेत. विश्वजित कदम राज्य पातळीवर काम करणारे नेते आहेत. त्या ठिकाणी सतेज पाटील राज्य पातळीवर काम करणारे नेते आहेत. एका छोट्याशा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या झालेल्या भांडणामध्ये त्यांनी उतरण्याचं काय कारण आहे? ती विद्यार्थिनी एबीव्हीपीशी संबंधित आहे का? म्हणजे तुमची कार्यकर्ती आहे की काय? म्हणजे तिचा आणि एबीव्हीपीचा काही संबंध नाहीये? त्या अर्थार्थी संबंध नाहीये. ती तक्रार घेऊन त्या ठिकाणी महाविद्यालयात आली होती. आमच्याही कार्यकर्त्यांकडे तक्रार घेऊन आली होती. तेव्हा तिचा आणि आमचा संपर्क त्या ठिकाणी झाला. एबीव्हीपीची कार्यकर्ती वगैरे ती काही नाही. बर, राहुल गांधींच्या ह्या सगळ्या याच्यावरतीच तुमचा आक्षेप आहे की जबरदस्ती आणि काँग्रेसचे जे काही संस्था आहेत, शिक्षण संस्था, तिथून ते विद्यार्थी आणले जातात. परंतु मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येणार आणि त्या पार्श्वभूमीवर एबीव्हीपी अचानक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह का झालेली आहे? याच्या अगोदर एबीव्हीपीचं गेल्या बऱ्याच वर्षांपासून जे काम आहे किंवा मीडियामध्ये देखील त्याची काही चर्चा नव्हती. काल परवा साठे कॉलेजमध्ये तो प्रकार घडला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत अशीच काही बाचाबाची झालेली आहे. तो काय नेमका प्रकार होता? दोन्ही प्रश्नांचं मी उत्तर देतो. आपण सुरुवातीला जे विचारलं, आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी कार्यकर्ते आहोत. आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही. आम्ही विद्यार्थी समस्या सोडवण्याचं काम गेल्या 78 वर्षांपासून करतोय. त्या ठिकाणी आम्हाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठलीही स्टंटबाजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हटलात की आम्ही मीडियामध्ये वारंवार चर्चा घडवून आणणं किंवा कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी करणं आणि त्याच्यावरून मग प्रसिद्धी मिळवणं, हे काम राजकीय पक्षांचं त्या ठिकाणी आहे. राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या ज्या विद्यार्थी संघटना आहे त्यांचं हे काम आहे. आम्ही राजकीय पक्षांपासून त्या ठिकाणी पक्षीय राजकारणापासून वर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही आज कॉलेज कॅम्पसवरती मेंबरशिप देतोय, विद्यार्थ्यांना आमचं सदस्य बनवतोय, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवतोय, त्यांच्यासाठी खूप चांगले त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करतोय. मी तुम्हाला अशी काही उदाहरणं देऊ शकतो की ज्याच्यामधून
आम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून त्या ठिकाणी आमचं जे उत्तरदायित्व आहे ते कॅम्पसवरती पार पाडतोय. परंतु आता दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. याच्यामध्ये तुम्ही मनसेचा जो विद्यार्थी संघटनेचा जो प्रश्न आता साठे कॉलेज विचारलाय, मधलं जे प्रकरण घडलं. साठे कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जे काही प्रकरण घडलं त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर तिथं सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. तिथं 2 विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी त्यांच्या मध्ये झालेले जे भांडणं होते ते पर्सनली घेऊन मुद्दाम एबीव्हीपीला डिवचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि एबीव्हीपीला त्या ठिकाणी डिवचून आम्हीच त्यांना मारहाण केली अशा पद्धतीने अमित ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. मला असं वाटतं की ज्या लोकांचं कॉलेज कॅम्पसवरती कन्स्ट्रक्टिव्ह काम नाहीये, विद्यार्थ्यांसाठीचं काम नाहीये, जे फक्त पक्ष खेळत असतात, अशा लोकांना अशा पत्रकार परिषदात घेऊन त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे केविलवाणे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं असं ठाम मत आहे, आम्ही कुठल्याही हिंसेच्या मार्गाने जाणारे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही वैचारिक पातळीवरती संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत. परंतु जर समजा कोणी कॉलेज कॅम्पसवरती येऊन आमच्यावरच आरोप करत असेल की तुम्ही मुलींचा हात पकडून त्यांची सदस्यता करताय, मग मला सांगा त्या कॉलेज कॅम्पसवरती 2200 सदस्यता एबीव्हीपीने केली आणि 500 पण सदस्यता मनविषयीची होऊ शकली नाही. मग त्याचं काय कारण आहे? कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये त्यांची स्वीकार्यता नाहीये, म्हणून त्यांना अशी स्टंटबाजी करून एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवरती हात उचलायचा प्रयत्न करून कुठेतरी अशा मुलींवर हात टाकला, हे केलं ते केलं, अशा गोष्टी पुढे आणून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी त्या ठिकाणी करायची आहे. कारण ज्यांना स्टेजवरती भाषण सुद्धा करता येत नाही, जे 4 वेळा फंबल त्यांचा स्टेजवरती भाषणामध्ये होतो, ते आज विद्यार्थ्यांचे नेते म्हणून स्वतःला मिळवून घेत आहेत. पहिले त्यांनी स्वतःला भाषण करायला शिकवावं. त्यामुळे एका अर्थानं मला असं वाटतंय की राजकीय ठीक आहे, पक्षांचं कॉलेज कॅम्पसवरती काहीच काम नाहीये. राजकीय पक्षांनी त्यांच्या क्षेत्रात काम करावं. कॉलेज कॅम्पसवरती काम करण्याचा अधिकार विद्यार्थी संघटनांना आहे आणि विद्यार्थी संघटना कॉलेज कॅम्पसवरती काम करतात. कोणीतरी त्याच्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पण त्याला जसंच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. बर. तुम्ही म्हणताय की विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा ते प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून 78 वर्षांपासून काम करत आहात. परंतु नीट पेपर फुटीचा जो एक प्रकार समोर आला आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या राजीनामा घेण्यासाठी जे विद्यार्थ्यांचं तरुणांचं आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवरती होतं, त्या आंदोलनामध्ये कुठेच एबीव्हीपीचा सहभाग दिसला नाही. त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाबद्दल एबीव्हीपीचं काय म्हणणं आहे हे अधिकृतपणे काही समोर येऊ शकलं नाही किंवा माझ्या वाचनामध्ये माझ्या माहितीमध्ये तर तसं आलेलं नाहीये. काय नेमका तुमचा स्टँड होता त्यावेळी? त्या ठिकाणी 12 मे रोजी नीटचा पेपर फुटल्याची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली. 13 तारखेला म्हणजे बरोबर दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यालयासमोर एक मोठं आंदोलन उभं केलं. त्या ठिकाणी पोलिसांसोबत आम्हाला संघर्ष करावा लागला, तिथल्या अधिकाऱ्यांसोबत संघर्ष करावा लागला आणि त्या ठिकाणी ही जी पेपर फुटी झालेली आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध केला. एनटीएचे जे शीर्ष नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी आम्ही मागितला आणि तो राजीनामा मिळेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यासोबतच प्रेस रिलीजच्या माध्यमातून ही पेपर फुटी कशा पद्धतीने चुकीची आहे आणि याच्यामध्ये केंद्र सरकारचं अपयश आहे हे आम्ही त्याच वेळी त्या ठिकाणी प्रसिद्ध करून सांगितलं. त्यानंतर नॅशनल कॉल देऊन देशभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली. महाराष्ट्रभरामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी निदर्शनं केली. त्यामुळे नीटच्या आंदोलनामध्ये सगळ्यात पहिले उतरणारी कुठली विद्यार्थी संघटना असेल तर ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होती. आता दुसरा टप्पा असा आहे त्याच्यातला की तुम्ही जे म्हटलात की जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी परिषद का नव्हती, त्याचे कारण असं आहे की जंतर मंतरच्या आंदोलनाचा कॉज खूप चांगला होता, परंतु ते आंदोलन नंतर काही त्या ठिकाणी पॉलिटिकल अजेंडा रेटणाऱ्यांनी हायजॅक केलं आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून वेगळेच विषय चालवण्याचा प्रयत्न त्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. मग त्याच्यामध्ये मेरा लिंग मेरी मर्जी, पंतप्रधानांना आम्ही मारून टाकू, संविधानाला संपवून टाकू, त्या ठिकाणी संसद उकडून फेकून देऊ, अशा पद्धतीची वक्तव्य आली. भारतीय सैन्याबद्दलची वक्तव्य आली, पोलिसांच्या विषयातली वक्तव्य आली आणि अशी वक्तव्य येत असताना आणि अशा पद्धतीने आपण
त्या सगळ्या व्हिडिओज मध्ये पण जो बघितलं असेल जो की जो विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला 20 जुलैला, त्यावरती तुमचं काय म्हणणं होतं? योग्य होतं, ते करणं गरजेचं होतं? आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी संघर्ष हा कुठल्याही बाजूनी चुकीचाच आहे, परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचं काम जर काही लोकांमुळे तिथं होत असेल तर पोलिसांना देखील तशी कारवाई करावी लागेल. परंतु याचा म्हणजे अर्थ असा नाहीये की त्यांनी ते जे विद्यार्थी विद्यार्थ्यांवरती तिथे आले अमानुष, होते त्यांच्यामुळे कायदा आणि सुरक्षेला धोका होता असं तुमचं म्हणणं आहे? त्या आंदोलनातल्या ज्या दुष्प्रवृत्ती होत्या त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका होता. विद्यार्थी जेन्युइन होते, परंतु मग त्या त्यातल्या ज्या दुष्प्रवृत्ती होत्या मला दुष्प्रवृत्तींवरती सांगा. आता आता नाही, आता 1 महिना झाला त्या लाठीचार्जला, आणि हा एका बोला महिन्यामध्ये बोला. अजून अजून कोण म्हणजे दिल्ली पोलिसांनी जे आयबी आहे, इंटेलिजन्सचे जे काही काम करणारे जे यंत्रणा आहेत, त्यांनी अजूनपर्यंत त्या दुष्प्रवृत्ती कोणत्या होत्या, ती नावं काय अजून जाहीर केलेली नाहीयेत, कोणाला अटक झालेली नाहीये. मग असं कसं म्हणता येईल की त्या आंदोलनामध्ये दुष्प्रवृत्ती होत्या नाही आणि याचं त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका होता? सरसकट लाठीचार्ज झालेला आहे. मग मला सांगा याच्यामध्ये की भारतीय सैन्याच्या विरोधामध्ये घोषणा देणारे कोण होते त्या ठिकाणी? पंतप्रधानांच्या विषयामध्ये अतिशय खालच्या थराला जाऊन टीका करणारे कोण होते? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाच्या विषयामध्ये आक्षेपार्ह टिप्पणी करून हातात पोस्टर्स करणारे कोण होते? त्या ठिकाणी संसदेला उपटून फेकून देऊ असं म्हणणारे कोण होते? या या पोलिसांनी दुष्प्रवृत्तीचे त्यांच्यावरती कारवाई केली आहे का? यांच्यावरती म्हणजे कारवाई करावी. सरसकट सगळ्यांवरतीच लाठीचार्ज केला, अश्रुधूर डागले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं तुम्ही समर्थन करता का? नाही, याचं आम्ही अजिबात समर्थन करत नाही. माझं पुन्हा एकदा सांगणं तेच आहे की त्यातल्या दुष्प्रवृत्तींवरती कारवाई ही नक्कीच झाली पाहिजे. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की कारवाई तर सीबीआयची सरसकट इन्क्वायरी सुरू झाली. आहे नीटच्या विषयातली. त्याचबरोबर नाही, नाही, कारवाई अजून दिल्ली कोणावरती झाली पोलिसांची जी कारवाई त्याच्यामध्ये? झाली, त्या दिल्ली आंदोलनातल्या पोलिसांची जी कुठल्या कारवाई झाली पक्षावरती ती कारवाई झाली? सरसकट झाली. विद्यार्थिनींवरती, म्हणजे तुम्ही एका इथे पुण्यामध्ये एका ते पण मग विद्यार्थिनीवरती अत्याचार झाला असं तुमचं म्हणणं आहे, अन्याय झाला असं तुमचं म्हणणं आहे, त्यासाठी तुम्ही धावून गेलात. परंतु दिल्लीमध्ये जे विद्यार्थिनींवरती ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, मारहाण केली, त्यांना मॉलेस्ट करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याची एक बाजू फक्त बघितली नाही पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की ज्या तिथल्या दुष्प्रवृत्तींनी पोलिसांवरती त्या ठिकाणी दगडफेक केली, तिथल्या महिला पोलिसांना मारलं, हे बरोबर आहे का? दोन्ही बाजूच मी पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही बाजूनी झालेला शारीरिक संघर्ष हा चुकीचाच आहे, त्याच्या आम्ही विरोधातच आहोत. जे आणि व्हिडिओ अशा समोर आले पद्धतीच्या त्याच्यामध्ये आंदोलनांमध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये दिल्ली हिंसेचा वापर होणं. पोलिसांनीच सुरुवात केली असंच दिसतंय. जे व्हिडिओ समोर आले, तुम्ही पण ते व्हिडिओ बघितले असतील, जे व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये दिल्ली पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. दगडफेक करताना दिल्ली पोलिसच दिसत आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्ही एक बघा त्याच्यामध्ये की सुरुवात दिल्ली पोलिसांनी केली असं तुमचं म्हणणं आहे, परंतु मला असं वाटतं की हा दावा आहे फक्त. याच्यामध्ये जर आपण नीट त्याच्यामध्ये विचार केला तर एक मोठा कट त्या ठिकाणी होणार होता. संसदेच्या दिशेने ते लोक जाणार होते. मला मोठा सांगा त्या कट होणार ठिकाणी होता असं संसदेमध्ये तुमचं म्हणणं जाऊन आहे. मग दिल्ली पोलीस आहे, इंटेलिजन्स आहे, हे सगळं तर दिल्ली सरकारच्या नियंत्रणात आहे ना. मग ते काय करत होतं हा प्रश्न मग त्यांच्यावरती उपस्थित होतो, तुमच्या माहितीप्रमाणे, तुमच्या म्हणूनच म्हणण्यानुसार. कदाचित म्हणूनच म्हणजे त्यांचं पूर्ण म्हणूनच इंटेलिजन्सचं त्यांनी पूर्ण कदाचित, अपयश आहे का ते? नाही मला असं वाटतं यामध्ये की त्यांचा जे विषय आहे किंवा सरकार आणि त्यांचे पोलीस याचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे. आम्ही काय त्यांची वकिली करण्यासाठी बसलो नाही. आम्ही पहिलेच सांगितलं की नीटची पेपर फुटी होणं हे केंद्र सरकारचं अपयशच आहे आणि त्याचा आम्ही पत्रक काढून निषेध केलेला आहे. तिथल्या त्या ब्युरोक्रेसीचा निषेध केलेला आहे, एनटीएचा निषेध केलेला आहे. नाही, पण त्या नंतर ठिकाणी सिस्टीम मध्ये सुधार जो काही आणण्यासाठी आम्ही मागणी विद्यार्थ्यांवरती केलेली दिल्ली आहे. पोलिसांकडून लाठी हल्ला झाला त्या संदर्भामध्ये तुम्ही अधिकृतपणे कुठली भूमिका मांडलेली नाही, म्हणून हे प्रश्न विचारतोय. नाही मांडली आहे मी तुम्हाला प्रेस रिलीज पाठवतो. बर. त्या ठिकाणी जो हिंसा झाली, संघर्ष झाला, शारीरिक संघर्ष झाला, त्याच्यावरती एबीव्हीपीनी त्याच दिवशी संध्याकाळी नॅशनल लेवलवरनं प्रेस रिलीज काढून त्या सगळ्या गोष्टींवरती निषेध व्यक्त केलेला आहे. बर, त्याला घेऊन मी तुम्हाला ती पाठवतो व्हॉट्सअप. बर बर त्याला घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, ह्याकडे कसं बघताय? म्हणजे एबीव्हीपी कसं बघताय? एबीव्हीपी हा बीजेपीचा भाग नाही हे तुम्ही वारंवार सांगताय आणि बरेच असं सांगत आलेले आहेत, परंतु त्यांचा राजीनामा झाला याकडे कसं बघताय?
योग्य होतं, अयोग्य आहे? मला असं वाटतं की म्हणजे मी मागे पण ही केली आहे की आमचं जे होतं म्हणजे आम्ही झारखंडमध्ये सुद्धा जेव्हा आंदोलन केलं ते नक्कीच, कुठल्याही नक्कीच. राजकीय व्यक्तीचा त्याच्यामध्ये राजीनामा आम्ही मागितलेला नाही. बर. मुख्यमंत्र्याचा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आम्ही मागितला नाही. आमचं असं म्हणणं आहे की सिस्टीम सुधारली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये जे ब्युरोक्रॅट्स इन्व्हॉल्व्ह होते, जे क्लासेसवाले इन्व्हॉल्व्ह होते, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ही पेपरफुटी घडवून आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी तिथं प्रयत्न केले, ज्या ज्या लोकांनी ही अशा म्हणजे पद्धतीचं जे चुकीचं कारस्थान त्या ठिकाणी केलं, विद्यार्थ्यांना पेपर विकण्यासाठी प्रयत्न केले, त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने सगळे प्रश्न सुटून जाणार नाहीत असं आमचं नाही, मत आहे. बरोबर, नक्कीच, परंतु नक्कीच. त्यांनी म्हणजे नैतिक तुमचं जबाबदारी घेतली. विद्यार्थी त्यांना अकाउंटेबिलिटी मागत होते. अकाउंटेबिलिटी मागत होते. त्यांनी त्यांचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण केली. परंतु यातून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न बरोबर. मला सांगा, आता पण युजीसी नेटचे 3 विषयाचे पेपर असे आहेत की जे आता पुन्हा घेतले जाणार आहेत. तिथल्या बरोबर. प्रश्नपत्रिकेच्या नाही, नाही, गोंधळामुळे ते नक्कीच. पेपर म्हणजे आता पुन्हा तुमचं घेतले जाणार आहेत. प्रश्न नाही, म्हणजे सुटले का? तुमचं प्रश्न तसेच आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की 10-12 वर्षांमध्ये भाजपचं केंद्रामध्ये सरकार येऊन देखील शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. सिस्टम अजून तशी सडलेली आहे आणि या सडलेल्या सिस्टम मधून हे सगळे पेपर लीक ज्या घटना घडत आहेत त्या अशाच सुरू आहेत. नाही, याच्यामध्ये 2 बाजू आहेत. पेपर फुटी ही काँग्रेसच्याही काळात झाली आहे, भाजपच्याही काळात झालेली आहे. किंबहुना हम्म. तुम्ही असं म्हणा, काँग्रेसच्या काळामध्ये तर म्हणजे दर आठवडा 15 दिवसाला पेपर फुटीच्या बातम्या या त्या ठिकाणी येत होत्या. बर. परंतु सरकार कुठलंही असो, पेपर फुटी होणं, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं काम करणं हे चुकीचं आहे. कुठल्याही सरकारमध्ये ते खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळं ही सिस्टीम बदलावी लागेल. यामध्ये बरोबर, बदल सिस्टम घडवून आणावे बदलावी लागतील. लागेल. भाजपचं पारदर्शक 10-12 वर्षापासून जे काही सरकार आहे ते सरकार किंवा प्रधानमंत्री मोदी हे देखील शिक्षण व्यवस्थेतली सिस्टम जी आहे ती बदलू शकले नाहीत. सिस्टम अजून तशीच आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की धर्मेंद्र प्रधान किंवा कुठल्याही एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने पूर्ण सिस्टम साफ होईल का? तर तसं नाहीये. आमूलाग्र बदल होण्याची नक्कीच गरज आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. अथर्व, तुम्ही आम्हाला वेळ दिलात कारण तुमचे पण बैठका आहेत पुढे. त्या लक्षात घेऊन, तुमच्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण ही चर्चा इथेच थांबूयात. पुढे आणखीन याच विषयावरती एक वेगळी चर्चा करू. कारण तुमचा नेटवर्कचा पण इश्यू आहे असं वाटतंय मला. वारंवार तुमचा आवाज जो आहे तो ब्रेक होऊन येतोय. म्हणून आपण हा विषय इथेच थांबूयात. विषय जरी थांबला असला तरी चर्चा अजून थांबलेली नाहीये. चर्चा करण्यासाठी अथर्व कुलकर्णी यांना आम्ही पुन्हा एकदा मुंबई आउटलुकच्या मंचावरती बोलू. अथर्व, तुम्ही वेळ दिलात, सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार आणि पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा देखील आहे.